वसमत नगरीतील पंचशील नगर पंचशील बुद्ध विहार या ठिकाणी थायलंड येथून भव्य बुद्धरूप प्रतिमांचे गगन मलिक फाउंडेशन यांच्या वतीने दान मिळाले असून त्या बुद्ध प्रतिमांचे दिनांक 26 फेब्रुवारी रोजी आगमन झाले असून वसमत नगरीत स्वागत आणि अभिवादन रॅली काढण्यात आली। यामध्ये पंचशील गृहनिर्माणचे अध्यक्ष के.आर. मनोहरे सर, किसनराव रणवीर, डी.के. थोरात, के.डी. वाटोडे, रावजी खंदारे, सुनील मनोहरे, पंचशील नगर वसमत येथील सर्व आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार आणि उपासक उपासिका उपस्थित होते। या बुद्धरूप प्रतिमांचे दान के.आर. मनोहरे सर यांच्या कालवंश पत्नी कांताबाई कुंडलिकराव मनोहरे यांच्या दानातून मिळाले आहे। या रॅलीत प्रामुख्याने सीताराम मेणेवार, नगरसेवक प्रशांत उबारे, शासकीय गुत्तेदार गौतम मोगले आदींची उपस्थिती होती। सर्वांना सविनय जय भीम, नमो बुद्धाय। आज वसमत वासियांना कळवण्यात अत्यानंद होतो की पंचशील गृहनिर्माण संस्था वसमत, पंचशील बुद्ध विहार वसमत या भव्य दिव्य अशा पंचशील बुद्ध विहाराचं बांधकाम पूर्णत्वाकडे गेलं, परंतु या विहारासाठी बुद्ध रूपाची नितांत आवश्यकता होती। असं म्हणतात की बौद्ध तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी विहारांची आवश्यकता आहे। ती आवश्यकता आम्ही समस्त पंचशील वासियांनी पूर्ण केलेली आहे आणि उणीव होती फक्त बुद्ध रूपांची। त्या बुद्ध रूपाच्या प्रतिकात्मक ते बुद्ध रूप आम्हाला थायलंड या देशामधनं गगन मालिक फाउंडेशनच्या वतीनं आम्हाला बुद्ध रूप आम्हाला प्राप्त झालेलं आहे, त्यांच्याकडनं देणगी भेटलेली आहे। आणि हे सर्व बुद्ध रूप आणण्याची जी कस्टम ड्युटी आहे कालवश कांताबाई कुंडलिकराव मनोहरे यांच्या दानातून ही बुद्ध मूर्ती वसमतपर्यंत आलेली आहे। आणि या पंचशील वासियांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे। आणि हे पंचशील बुद्ध विहार भविष्यामध्ये एक प्रेरणादायी ऊर्जादायी धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं एक संस्कार केंद्र राहणार आहे। याच्यामधले कुठेच दुमत नाही। मला आनंदाने सांगावंसं वाटतंय की पंचशील नगर येथील सर्व उपासक उपासिका यांच्या अथक प्रयत्नातून हे काम पूर्णत्वाकडे गेलेलं आहे आणि भव्य दिव्य असं हे विहार या जिल्ह्यामध्ये नवे मराठवाड्यामध्ये हे स्थापन झालेलं आहे। आणि या ठिकाणी बुद्ध मूर्ती थायलंड या देशामधून आल्यामुळं आम्हा सर्व बौद्ध उपासक उपासिकांना आणि पंचशील गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष त्यांची कमिटी या सर्वांना आनंद झालेला आहे। यासाठी आभार मानावे, थायलंड या देशातील बौद्धवासियांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत। त्यांच्या प्रती आमच्या मंगलकामना, त्यांच्या हातून असंच बुद्धांच्या रूपांचं वितरण व्हावं, दान व्हावं हीच बुद्धांच्या विचाराप्रती संकल्पना करतो। आणि निश्चित हे बुद्ध विहार हे विहार म्हणजे एक वास्तू नसून हे विचार आणि संस्काराचं प्रवाहित करण्याचं केंद्र राहील। यासाठी आम्ही सर्व तन मन धन अर्पण करून आम्ही बुद्ध विचारच्या पेरणीचं प्रसार करण्याचं काम करू की या ठिकाणी या मंगल प्रसंगी ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय भीम, नमो बुद्धाय। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।